मध्ये काहीतरी चुकलं, नवीन युट्यूब चॅनल मध्ये सोनम राज ब्लॉग्स. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. आधी आपल्या युट्यूबचं नाव होतं, युट्यूब चॅनलचं नाव होतं राज सोनम ब्लॉग्स, आणि आता मी नवीन युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे, त्याचं नाव आहे सोनम राज ब्लॉग्स. तर आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. आता गणपतीचे दिवस पण आले, गणपती बाप्पा आले पण. आपले महाराजा आता उद्या येणार आहेत, महाराजांचं स्वागत करण्यासाठी पण नेक्स्ट ब्लॉग येणार आहे. आणि तुम्हाला हे सगळं चेंजेस वाटत असेल, कारण की त्याचं रिझन असं आहे, त्याच्यामुळेच आपला युट्यूब चॅनल 2-3 महिने बंद होता, कारण की आपल्या घराचं काम चालू होतं. घर म्हणजे नवीन रिनोव्हेशन केलं. आधी घराची सिच्युएशन खूप म्हणजे खूप खराब झाली होती, त्याच्यामुळे परत ते घर उभारणं आणि त्या परिस्थितीमध्ये खूप जास्त धावपळ, इकडे ये तिकडे जा, त्याच्यामुळे मी टाइम मॅनेजमेंट नाही करू शकली. आणि मला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये, मागच्या पूर्ण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप 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 मनापासून प्रेम केलं, खूप जास्त सपोर्ट केला, त्याच्याबद्दल मी तुमचे खूप 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 आभारी आहे. आणि मी आशा करते की आपण माझ्या नवीन युट्यूब चॅनलवर तुम्ही तसंच प्रेम द्याल. आणि आशा नाहीये, आशा कुठेतरी वाटते, पण मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही या पण माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये खूप मला प्रेम दाखवाल, खूप प्रेम कराल. आणि माझं आधीचं घर कसं होतं त्याचा व्हिडिओ मी याच्यानंतर टाकणार आहे, तर काही क्लिप्स तुम्ही बघू शकता. आणि आता नवीन घर कसं आहे त्याचे पण क्लिप्स मी टाकणार आहे याच ब्लॉगमध्ये पुढे तुम्हाला बघायला दिसणार आहे. आणि दुसरा असं आहे की म्हणजे असं कोणाचं तरी एक ड्रीम असतं की पूर्ण आपल्या मुंबई शहरामध्ये कोणाचं तरी एक छोटंसं घर व्हावं. आणि माझं असं मोठं काही मी बांधकाम केलेलं नाहीये, एक लहानच घर आहे, पण त्याच्यामध्ये पण मी जास्त सॅटिस्फाईड आहे. आणि हे फक्त माझ्या फॅमिली सपोर्ट, माझी सिस्टर आहे, माझे हस्बंड आहेत, आणि परत माझा साहिल जो मेन एडिटिंग पूर्ण व्हिडिओ सांभाळतो, पूर्ण तोच हँडल करतो हे अकाउंट, तर त्याचा सपोर्ट आहे. मेन म्हणजे माझी आई, म्हणजे तिचं मी किती पण शब्दामध्ये बोलणार ते कमीच आहे. तर या सगळ्याच्या सपोर्टमुळे आता आपलं नवीन घर उभारलंय, तुमचं सगळ्यांचं प्रेम, त्याच्यामुळे मी आज त्या घरामध्ये उभी आहे. आणि त्या घराचे काही व्हिडिओज मी तुम्हाला याच्यामध्ये पुढे तुम्हाला बघायला भेटतील. आणि हा आपला नवीन युट्यूब चॅनल आहे. आणि पूर्ण लाईफमध्ये मी खूप म्हणजे खूप स्ट्रगल केलं, आणि मला तुम्हाला खरं सांगताना खूप आनंद होतो ही गोष्ट की काहीतरी लाईफमध्ये एक फर्स्ट स्टेप तरी मी चढली आहे. आणि ह्याच्या पुढेही तुमचा जर सपोर्ट असेल, तुमचं जर प्रेम असेल, तर आपण सगळे मिळून नक्की पुढे जाऊया. सो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की खूप जास्त धावपळ झाली आणि खूप जास्त पळापळीमध्ये टाइम नाही भेटला. त्याच्यामुळे मला खूप म्हणजे लोकांनी खूप सांगितलं, 1-2 फंक्शनमध्ये मी गेली पण होती, तेव्हा पण मला माझे सबस्क्रायबर भेटले. त्यांनी सांगितलं की ताई आता तू का म्हणजे 3 महिने झाले की तुझे एकही व्हिडिओ येत नाही आहेत. परत माझे आपले जे लोक आहेत, मी जिथे राहते त्या तिकडचे सगळे लोक किंवा बाहेरून मध्ये जे सबस्क्रायबर भेटले, त्यांनी मला हौसला दिला की ताई नाही, आता ह्याच्या पुढे पण तुझे व्हिडिओज आले पाहिजे. म्हणजे मी असं ठरवलं होतं की आता 2-3 महिने गॅप झाले, मी युट्यूब चॅनल बंद करते, ह्याच्या पुढे मी काहीच म्हणजे असं मला वाटलं कुठेतरी खूप गोष्टी कमी पडल्या किंवा खूप गोष्टींनी मला खूप जास्त टेन्शन, आणि त्याच्यामुळे मी असा विचार केला की मी आता युट्यूब चॅनल बंद करेल. आणि खूप लोक असेही होते की ट्रोल करणारे होते मला, लाईक आहेत असेही लोक. आता बोलतात ना की आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा म्हणजे पाय ओढायला तर असतातच लोक, पण तो सगळा विचारामुळे मी असा विचार केला की मी युट्यूब चॅनल बंद करून टाकेल. पण बाकीचे मी जे नेगेटिव्हिटी म्हणजे विचार केला, पण मी पॉझिटिव्हिटी जर विचार करायला गेली तर काही लोक मला भेटले. आणि साहिल सुद्धा मला खूप जास्त फोर्स केलं की नाही ताई आपण स्टार्ट करूया, आपण खूप चांगलं जात होतो, कारण की प्रेक्षक आपल्यावरती एवढं जास्त प्रेम करतायत. तर ते सगळं ऐकून मला कुठेतरी असं वाटलं. मी 2 दिवस आधी मला म्हणजे पूर्ण रात्रभर मी नाही झोपली, अक्षरशः माझ्या लाईफचे मी खूप वाईट दिवस बघितले या सिच्युएशन मध्ये, की कोण आपलं असतं आणि कोण आपल्या संगती नसतं तेही मला करेक्टली समजलंय. आणि त्याच्यामुळे मी आता नवीन युट्यूब पुन्हा स्टार्ट केलाय. सगळ्यांच्या म्हणजे सगळे असे बोलत होते की परत ताई आम्हाला व्हिडिओज तुझे दिसले पाहिजे, खूप छान व्हिडिओज बनवत होती, ते ऐकून माझं मन भरून आलं. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. तर मला असं खूप मनापासून वाटतं की मी रोज काही नवीन व्हिडिओज बनवून टाकू, किंवा ह्याच्या पुढे मी तुम्हाला प्रॉमिस करते की ह्याच्या पुढे मी जे पण व्हिडिओ बनवेल किंवा जे पण येईल माझ्या चॅनलवरती, म्हणजे आपल्याच चॅनलवरती नवीन डेली तुम्हाला काही ना काहीतरी बघायला भेटेल. आणि नक्की मी तुम्हाला सांगते. आणि माझ्या ह्या घराचे व्हिडिओज मी याच्यामध्ये शेअर करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले महाराजा येत आहेत, महाराजा 2 दिवसानंतर, मी एवढी जास्त एक्सायटेड आहे. त्याचे पण ब्लॉग्स टाकायचे आहेत. आपले गणपती बाप्पा, आपल्या घरचे गणपती बाप्पा येणार आहे, गौरी आईचं आगमन होणार आहे आपल्या घरी, आणि प्रत्येक ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो तुम्ही लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
खूप सारं प्रेम दाखवा, खूप लाईक करा, खूप कमेंट करा. थोड्याशा सपोर्टची मला तुमची गरज आहे. आणि आता आपल्या नवीन युट्यूब चॅनलची लिंक मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकते आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. लवकर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा हीच आशा करते. आणि म्हणजे मला बस म्हणजे तुमच्याशी बोलताना मला लाईक असं वाटत होतं की मी कसं बोलू. आणि म्हणजे असं मी कधी बोलली नाही कॅमेरासमोर बोलणं. म्हणजे आधी ब्लॉग्स वगैरे केलं ते वेगळी गोष्ट आहे, पण असं वाटतं की मी खरंच माझे सगळे प्रेक्षक आहे आणि मी त्यांच्यासमोर बोलते. खूप 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 छान वाटतंय. आणि मला असं अपेक्षा पण नव्हती की तुम्ही मागच्या म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये एवढं प्रेम कराल. आणि माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे मला ते चॅनल बंद करावं लागतं. त्याच्यामुळे मी तुमचं मनापासून माफी मागते. आणि ह्याच्यापुढे नक्की मी तुम्हाला परत एकदा प्रॉमिस करते की आपलं चॅनलवरती रोज ब्लॉग्स शॉर्ट्स वगैरे येतील. आणि खूप 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 सारं मी ऍक्टिव्हच राहील युट्यूबवर इंस्टाग्रामवरती. सो बाई बघा माझी मुलगी मला किती त्रास देते. मी इथे तुमच्याशी बोलते आणि ती मला डिस्टर्ब करते, म्हणून मला हा डायलॉग बोलावा लागतं. सो प्लीज तुम्ही लवकर जाऊन सबस्क्राईब करा, खूप सारे प्रेम करा, कमेंट करा. आणि चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाई कोणाचा तरी डायलॉग चोरी केलाय. सो चला बाय.